पाकिस्ताननं भारताच्या पायाशी लोटांगण घातलंय। हो, हे खरं आहे। पाकिस्ताननं भारताच्या पायाशी लोटांगण घातलंय की सिंधू करारावर भारताला पुनर्विचार करण्याची त्यांनी विनंती केली आहे। भारतानं सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकच्या घशाला कोरड पडली आहे। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पाकिस्तानने भारताच्या पायाशी लोटांगण घातलंय। सिंधू करारावर भारताला पुनर्विचार करण्याची त्यांनी विनंती केली आहे। भारतानं सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकच्या घशाला कोरड पडली आहे। त्यामुळे सिंधू करार करण्याबद्दल पाक आग्रही आहे आणि तसं पत्र जे आहे ते त्यांच्या जलशक्ती मंत्रालयाच्या सचिवांकडून आपल्याला देण्यात आलेलं आहे। त्यांनी तशी विनंती केली आहे आणि आता एक प्रकारे यानंतर पाकिस्ताननं भारतासमोर लोटांगण घातल्याचं आपण बघतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? सिंधू जे पाणी वाटप करार आहे त्या करारावर पुन्हा एकदा भारत सरकारने विचार करावा अशा प्रकारची विनंती पाकिस्तानच्या वतीने करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये जी माहिती मिळालेली आहे, पाकिस्तानने स्पष्ट म्हटलं आहे की आपला जो निर्णय घेतला आहे, भारत सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यावर पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि सिंधू वाटप पाणी वाटप जो करार आहे त्या संदर्भात पाकिस्तान जो आहे हा घाबरलेला आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्याचमुळे ही विनंती केलेली आहे। पाकिस्तानचे जे जलसंधारण मंत्री आहेत सय्यद अली मुर्तजा यांनी भारताचे जलशक्ती मंत्रालय जे आहेत त्यांना हे पत्र लिहिलं आहे। हे पत्र लिहून एक प्रकारे असं म्हणावं लागेल की पाकिस्तानने पुन्हा भारताला विनंती केली। यापूर्वी जर बघितलं आपण शस्त्रसंधीसाठी विनंती केली होती पाकिस्तानने, त्यानंतर शस्त्रसंधी झाली आणि त्याच धर्तीवरती आता ज्या पद्धतीनं पाकिस्तानला पाणी टंचाई आणि पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जी अडचण निर्माण झाली आहे याच मुद्द्यावरती आता तिथले जलशक्ती मंत्रालयाचे सचिव आहेत त्यांनी हे पत्र लिहिलं आहे। एक प्रकारे भारतापुढे पाण्याच्या मुद्द्यावरून नतमस्तक झाले असंच म्हणावं लागेल। अमित, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।